नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यात म्हणजेच की पोर्टलमार्फत घेतला जाणारा शिक्षक पद भरतीच्या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की GR शुद्धपत्रिका म्हणजेच की 24 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे. ज्या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षण पदभरतीमध्ये सुधारणा केल्या जात असताना सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षक भरतीचे नियम असणार आहेत. ज्याच्यामध्ये डी.एडचे इंग्रजी माध्यमातून झालेले नाही त्यांना हा दिलासा मिळणार आहे. म्हणजे सविस्तरपणे आपण आज बघणार आहोत. म्हणजेच की जाणून घेणारा सर्वात पहिले म्हणजे GRच्या माध्यमातून 1ली ते 8वीसाठी TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ही 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयाचा कायम ठेवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. आता यांच्यामध्ये 1ली ते 10वी पर्यंतच्या सेमी इंग्रजी वर्गासाठी शिक्षण उपलब्ध करून देताना काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये उमेदवारांच्या त्यांची 10वी परीक्षा ज्यांच्या माध्यमातून दिलेली आहे, उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड ज्या माध्यमातून असेल ते शाळेच्या पदभरतीसाठी त्या उमेदवाराची म्हणजे ग्राही धरली जाणार आहे. 10वीमध्ये उमेदवाराचा जो काही द्वितीय विषय असेल तो म्हणजेच की शालेय उमेदवारांसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. 1ली ते 5वी सेमी इंग्रजी शाळांसाठी यांच्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वीच्या सेमी इंग्रजी विषयासाठी इंग्रजीच्या माध्यमातून DNL किंवा व्यावसायिक अर्हता असणे आवश्यक आहे. परंतु एखाद्या सामाजिक प्रवर्गातून असे इंग्रजीच्या माध्यमातून असे उपलब्ध झाले आहेत तर अशा रिक्त पदांसाठी नव्याने जाहिरात दिली जाईल. नव्या जाहिरातीच्या उमेदवारांचे D.एड इंग्रजी माध्यमातून झालेले नाही त्यांना सुद्धा पात्र मानले जाईल. ज्यांच्यासाठी आता 12वी सायन्स उत्तीर्ण B.एड याचप्रमाणे BSc किंवा MSc झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी पात्र ठरवलं जाणार आहे. अर्थातच इंग्रजी माध्यमातून 8वी नसली तरी सायन्स किंवा त्यावरील शिक्षण असेल किंवा ते शिक्षण असणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण बदल शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. शुद्धीपत्रकाच्या माध्यमातूनच राज्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत जी काही शिक्षण पदभरती होणार आहे ती पदभरती सुधारणेसह राबवली जाणार आहे. असा हा GR महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता. धन्यवाद.